जय महाराष्ट्र मित्रांनो. आज माझ्या मित्राने माझ्यावर चॅलेंज लावलेला आहे की तू 21 दिवस स्विमिंग करून दाखव. तर मी त्याला स्विमिंग करून दाखवणार. तर लवकर कपडे चेंज करून घेऊ आणि स्विमिंगचे कॉस्ट्यूम वगैरे घालून घेऊया. तर मी जरा बॉडीचा फॅट वाढलेला आहे, त्यासाठी पण जरा मेहनत होईल थोडी. स्विमिंग केल्याने काहीतरी फायदे तरी मिळतील बॉडीसाठी, त्यामुळे आपण कॅप घालून तयार होऊया. कॅप, गॉगल मस्तपैकी घालूया. कॅप कम्फर्टेबल कॅप बसली पाहिजे, नाही तर पाणी आत जातं. गॉगल पण कम्फर्टेबल लावायचा. त्यानंतर आपण शावर घेऊया. शावर घेण्याचं कारण म्हणजे की आपण डायरेक्ट पाण्यात गेलं तर क्लोरीनचं टॅन आपल्या बॉडीला चिपकू शकतं, त्यामुळे आपण शावर घ्यायला पाहिजे. तर आता मी पाण्यात उतरतो. बाहेर थंड वातावरण असल्यामुळे मला वाटलं पाणी पण आतून थंड असेल, पण थोडं गरम होतं. तर जरा बॉडी गरम करतो मी, थोडी ब्रीदिंगची प्रॅक्टिस. त्यानंतर मी आता स्विमिंग स्टार्ट करतो आहे, फ्रीस्टाईल स्विमिंग. आज 4 राऊंड मारणार आहे, त्यानंतर रोज एक एक राऊंड वाढवत जाईल. मग बघूया असे किती मी नॉनस्टॉप राऊंड मारू शकतो. तर माझ्या मित्राला दाखवून द्यायचं की मी 21 दिवस स्विमिंग करून दाखवल त्याला, आणि बघायचं आहे की बॉडीमध्ये काय चेंज होतं आहे, की बॉडी शेप, बॉडीमधला फॅट किती कमी होतं आहे. तर स्विमिंग चालू आहे माझी. थोडी ब्रीदिंग घेतली तिथे कॉर्नरला राहून, मग मी परत स्विमिंग स्टार्ट केली. तर थोडा थकवा वाटतो की खूप दिवसानंतर स्विमिंग चालू केलेली आहे. तर माझे 4 राऊंड कंप्लीट झाले, तर मी जातो परत चेंज करायला. तर आज कसं वाटलं तुम्हाला माझा व्हिडिओ बघून? माझी 21 दिवस स्विमिंग बघायची असेल तर मला नक्की फॉलो करा. तर माझा मित्र पण मला बघून जोश आला त्याला, तो पण स्विमिंग करायला तयार झाला.